एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तत्वांचं पालन करण्यासाठी परिस्थितीत नेमकी कोणती तत्व समाविष्ट आहेत हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। कारण काय होतं, जेव्हा आपल्याला लक्षात येतं की काही तत्वांना पायदळी तुडवलेलं आहे किंवा काही तत्वांना बाजूला सारलेलं आहे, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की तिथे न्याय नाहीये, तिथे सत्य असू शकत नाही। पण जेव्हा त्या तत्वांचं पालन होतं तेव्हा काय होतं, सत्याचा प्रकाश खरं आपल्याला समोर दिसतं। म्हणून हा सत्याचा प्रकाश आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे। म्हणून तत्वे कशा प्रकारे लागू होतात आणि त्यांना कसं ओळखायचं हे एक कौशल्य आहे। मग आता कुठल्या सक्षमतेबद्दल आपण चर्चा करतोय? सदाचरण, सरळ मार्गाने जाणे ही आपली जी सक्षमता आहे त्याच्यावरती आपण विचार करतो आहोत। त्याच्यातलं कौशल्य कुठलं आहे की तत्व ओळखणं, हे कौशल्य आपण आता त्याच्यावरती चर्चा करणार आहोत। प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला एक छोटीशी कृती इथे दिलेली आहे, तत्व ओळखणे। सो तुम्हाला काही परिस्थिती आता दिल्या जाणार आहेत। आपण त्याच्यापैकी 2 परिस्थिती इथे चर्चा करणार आहोत आणि बाकीच्या परिस्थिती तुम्ही अध्ययन साहित्यामध्ये वाचू शकता आणि त्यांची उत्तरं लिहू शकता। सो तयार आहात तुम्ही सगळेजण? तत्व कसं ओळखायचं हे जे स्किल आहे त्याचा आपण आता सराव करणार आहोत। सो एक सिच्युएशन अशी आहे, एक कुटुंब आहे जे आर्थिकदृष्ट्या अतिशय अडचणीत आहे। त्यांना एक मुलगा आहे आणि एक मुलगी, अशी 2 अपत्ये आहेत। त्यांच्या शिक्षणासाठी कुटुंबात शक्यतो त्याग सुद्धा केला जातो। इथे अगदी स्पष्ट आहे की सर्वांना शिक्षणाचा हक्क आणि स्त्री पुरुष समानता या दोन्ही तत्वांचा आदर या कुटुंबात केला गेलेला आहे। बरोबर आहे? स्त्री पुरुष समानता आणि सर्वांसाठी शिक्षण, सार्वभौमिक शिक्षण, या दोन्ही तत्वांचा इथे पालन केलेलं आहे। आता एक दुसरं कुटुंब आहे, तिथली आर्थिक परिस्थिती सुद्धा वाईट आहे, पण त्यांनी मुलीला शिक्षण न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग इथे काय झालं? कोणत्या तत्वांना बाजूला सारलं गेलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? अर्थातच अगदी बरोबर आहे, तुमच्या मनात जे उत्तर आलेलं आहे, स्त्री पुरुष समानता आणि दुसरं म्हणजे सार्वभौमिक शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण। पण त्याचप्रमाणे मुलीच्या शिक्षणाला जर प्राधान्य दिलं असा निर्णय घेतला गेला तर कोणतं तत्व बाजूला सारलं जाईल? ऑफकोर्स स्त्री पुरुष समानता। आणखी एका परिस्थितीत एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी अप्रामाणिकपणे पैसे मिळवले, तर त्यांनी कोणत्या तत्वांना बाजूला सारलं आहे असं तुम्हाला वाटतं? सो इथे अगदी स्पष्ट आहे, प्रामाणिकपणा। प्रामाणिकपणा हे जे तत्व आहे, हे तत्व ह्या व्यक्तीने बाजूला सारलेलं आहे। लक्षात येतं आहे तुम्हाला की इथे काय विचारलं होतं की कोणती तत्व ह्याच्यामध्ये बाजूला सारलेली गेली आहेत किंवा कोणत्या तत्वांचं पालन केलं गेलेलं आहे। मग जेव्हा आपल्याला हे तत्व लक्षात येतात की ज्या तत्वांचं पालन केलं गेलेलं नाहीये, तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की नाही, हे जर तत्वांचं पालन झालं तर मात्र आपल्याला सत्याचा प्रकाश दिसू शकणार आहे, खरी परिस्थितीमधनं बाहेर पडायला आपल्याला मार्ग दिसू शकणार आहे। आणखीन एक छोटीशी सिच्युएशन घेऊया। एक शासकीय अधिकारी आहे, तो लाच घ्यायचं नाकारतो। या अधिकाऱ्याने कोणत्या तत्वांचं पालन केलेलं आहे सांगा बरं? तुम्ही थोडासा विचार करा, कोणत्या तत्वांचं पालन केलेलं आहे? तो लाच घ्यायला त्यांनी नाकारलेला आहे। सो प्रामाणिकपणा हे जे तत्व आहे त्याचं त्यांनी पालन केलेलं आहे। त्यानंतर दुसरं तत्व इथे जे आहे ते म्हणजे जस्टिस आहे, न्याय आहे। त्यांनी अगदी न्यायपूर्ण निर्णय घेतलेला आहे, कारण तो शासकीय अधिकारी आहे आणि लाच घेणं हे त्यांच्यासाठी चुकीचं आहे। त्यामुळे प्रामाणिकपणा आणि न्याय असे 2 तत्व आपल्याला इथे दिसून येतात। सो अशाच प्रकारे तुम्हाला आणखी काही सिच्युएशन्स दिलेल्या आहेत तुमच्या अध्ययन साहित्यामध्ये, त्या तुम्हाला
बघायच्या आहेत आणि कोणत्या तत्व जे काही प्रश्न विचारले असतील त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहे. मग प्रिय मित्रमैत्रिणींनो, सरळ मार्गावर चालण्यासाठी सत्याचा प्रकाश आवश्यक आहे हे आपल्याला आता कळून चुकलेलं आहे. पण आता एक पुढचा विचार करूया. आपले जर डोळे जर बंद असतील तर काय होईल सांगा बरं? आपण तरी सुद्धा या मार्गावर चालू शकतो का? अर्थातच नाही. असं इमॅजिन करा की आपल्या डोळ्यावरती एक पट्टी बांधलेली आहे. मग आपल्याला सत्याचा प्रकाश कितीही प्रखर असला तरी तो सरळ मार्ग आपल्याला दिसेल का? अजिबात दिसणार नाही. मग अशी कोणती पट्टी आहे किंवा कोणते पडदे आहेत जे आपल्या डोळ्यांसमोर आपण स्वतःच कधी कधी लावून घेतो? सो पूर्वग्रह, प्रेजुडिस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, हे डोळ्यावरती असलेले पडदे आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला सत्याचा प्रकाश दिसू शकत नाही. मग हे पूर्वग्रह वेगवेगळ्या प्रकारचे असतात. रंग, एखाद्याचा रंग असा आहे मग पूर्वग्रह की ही व्यक्ती वाईट आहे कारण या व्यक्तीचा रंग असा आहे, या व्यक्तीची जात अशी आहे, या व्यक्तीचा धर्म असा आहे, ही व्यक्ती अशी भाषा बोलते म्हणून ही व्यक्ती वाईट आहे. आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे शिक्षणाबद्दल असतात पूर्वग्रह. यांनी इंग्लिश मीडियम मधनं केलंय, ह्यांनी मराठी मधनं केलं आहे म्हणून हा जास्त हुशार आहे, वगैरे वगैरे. असे अनेक प्रकारचे आपल्याला पूर्वग्रह जे आहेत ते दिसून येतात. पण मग आता तुमच्या पुढे प्रश्न असा असेल, मग ही पट्टी दूर कशी करायची? ही डोळ्यांवरती पट्टी जी बांधलेली आहे ती दूर कशी करायची? मग एक अशी नैसर्गिक शक्ती आहे जी पूर्वग्रहांवर मात करण्यास आणि सत्याचा प्रकाश दिसून येण्यास मदत करू शकते. न्याय. न्याय ही ती शक्ती आहे. आपण जेव्हा न्यायाचे पालन करतो तेव्हा इतरांचे डोळे झाकून अनुकरण करत नाही. कारण काय होतं, न्याय जर आपल्यामध्ये असेल तर आपण तपास केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही, कोणत्याही गोष्टीला वृद्धिंगत करत नाही. कोणीतरी आपल्याला काहीतरी गोष्ट सांगितलेली असते आणि आपण डोळे झाकून त्याचं अनुकरण करत नाही. म्हणून न्याय एखाद्या तलवारीसारखा असतो जो पूर्वग्रह दूषित पडद्यांचे अक्षरशः 2 घाव घालून तुकडे करतो. आणि दुर्दैवाने आपल्या समाजात ना हे पूर्वग्रह सर्व ठिकाणी पसरलेले दिसतात. ही अतिशय वाईट गोष्ट आहे. मग अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा ते लागू होतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बैठकीमध्ये एक तरुण खूप महत्वाची कल्पना मांडत असेल. समजा तुम्ही तो तरुण आहात. तुम्ही एखाद्या बैठकीमध्ये खूप चांगली कल्पना मांडत आहात. पण तुमचे जे वरिष्ठ आहेत ते काय म्हणतात, तुझं वय लहान आहे बरं का, तू बस, तुला काही समजत नाही, तू काही इथे बोलू नकोस, आणि दुर्लक्ष करतात. हा एक प्रेजुडिस आहे, पूर्वग्रह आहे की लहान वयाच्या लोकांना चांगले मुद्दे मांडता येत नाहीत. एक व्यक्तीचा नोकरीचा अर्ज सक्षम असून सुद्धा फेटाळला गेला. काय कारण होतं त्याचं? कारण की तो अगदी साध्या पोशाखात मुलाखतीसाठी गेला होता. त्या उलट एक कमी सक्षम मुलगा होता, पण तो अगदी ब्रँडेड वगैरे कपडे घालून तिथे गेलेला होता. सो त्यांनी काय ठरवलं की हा व्यक्ती जास्त इथे योग्य आहे, हा व्यक्ती योग्य नाहीये. म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी कामावरती ठेवलं. कधी कधी इव्हन शाळेमध्ये काहीतरी हरवल्याचं लक्षात आलं की लगेच सगळे काय म्हणतात, गरीब जो विद्यार्थी आहे हा त्यानेच चोरलं बरं का, कारण तो गरीब आहे. जरी यापूर्वी तो विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे त्यांनी सिद्ध करून दाखवलं असेल तरी सुद्धा लगेच बोट तिकडे दाखवलं जातं. प्रेजुडिस. तुम्हाला जर असे आणखी काही अनुभव आले असतील तर कोणाचेही नाव घेता किंवा त्याच्याबद्दल सर्वांना इतरांना न सांगता तुम्ही त्याच्यावरती विचार करणं महत्वाचं आहे. ऑफकोर्स तुमचा जर लर्निंग पार्टनर असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही हे जे अनुभव तुम्हाला आलेले आहेत ते तुम्ही नक्की शेअर करू शकता. कारण ह्याच्यामधनं किती वेगवेगळ्या प्रकारचा प्रेजुडिस आपल्या समाजामध्ये आहे हे समजण्यामध्ये आपल्याला जास्त सखोल एक इन्साइट मिळणार आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ज्या कृती दिलेल्या आहेत त्या तुम्हाला अध्ययन साहित्यामध्ये वाचायला मिळणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आपलं हे सेशन इथे संपलेलं आहे. धन्यवाद.